हॅलो, चला तर नमस्कार, गुड मॉर्निंग. माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी तुमचे सगळ्यांच्या नव्याने स्वागत करते. आणि आज सकाळी मी हा मस्तपैकी चहा घेतला होता आणि चहा घेऊन मग माझा नाश्ता तर झाला चहावरतीच. मग काय आपल्या कामाची तर तयारी झाली चालू. सकाळी एवढी घाई असती ना डबा बनवायची, त्यामुळे सकाळचा व्हिडिओ काही मला शूट करणं होतच नाही. मग डब्बा त्यांचा पॅक करून झाला, मग त्यांनी गेले गाडीवर की मग मात्र मी फ्री होते. मग माझी घरातली कामं चालू होतात. मग मी पहिलं गॅस खूप घाण होतो ना, त्यामुळे मी सकाळीच गॅस स्वच्छ करून घेते. संध्याकाळी मला तेवढं होत नाही, म्हणजे वेळ पण पुरत नाही, कारण बाळ पण संध्याकाळचं कधी चिडचिड करतं, त्यामुळे तेवढा वेळ पुरत नाही. तर त्यामुळे मी सगळं सकाळीच काही करून घेते आहे. हे बघू शकता, मी शौर्य गेला होता पप्पासोबत थोडंसं खाली, तर म्हणलं चला वेळ आहे तर आपण लगेच करून घ्यावं, म्हणून मी लगेच इथे गॅस क्लीन केला होता. आणि मग काय फरशी पुसायची होती. मग म्हणलं आता आणखी वेळ आहे तर चला लगेच फरशी पुसून घेऊ, कारण मला कटिंग आणि स्टिचिंग करायचं असेल तर मी पहिलं फरशी पुसून घेते आणि नंतरच त्यावरती कटिंग करते. कारण घाण होते, काहीतरी पडलेलंच असतं, आपलं घर आहे म्हणल्यावरती, त्यामुळं कस्टमरचे कपडे खाली ठेवायला नको वाटतं. म्हणून एकदा घर क्लीन असलं ना मग काय नाही वाटत. तर यासाठी मी इथे व्यवस्थित फरशी क्लीन करून घेते आहे. तुम्ही बघू शकता, मी इथं फरशी व्यवस्थित क्लीन करून घेते आहे. मस्तपैकी आपली इथं फरशी क्लीन करून होत आहे. आणि आज मला ना 2 ड्रेस होते आणि ते माझेच होते आणि मला ते थोडेसे हाईटला कमी करायचे होते, म्हणून मग म्हणलं चला तर आज काही काम नाही तर आज आपण हेच करून घेऊ. दोन्ही ड्रेस बघा ना सेमच कलर आहेत, थोडासा 19-20 का फरक आहे, बाकी तर सेम ही आहे. म्हणून मी एकच धागा ओवला आणि म्हणलं चला एकाच धाग्यामध्ये करून घेऊ दोन्ही ड्रेस, कारण ऑनलाईन मागवलेले होते आणि टॉप हाईटला खूप जास्त होत होते मला, म्हणून म्हणलं चला तर आपण 4-4, 5-5 इंच कट करून घेऊ. म्हणून मी 4-4 इंच कट केला आणि 1-1 इंच फोल्ड करण्यामध्ये जाणार होतं. तर मी दोन्ही माझे इथं कटिंग करून झाले होते. म्हणलं चला लगेच टिपा मारून घेऊ, म्हणजे घालायला पण आपल्याला होऊन जातील, म्हणून मी लगेच टिपा मारायला घेतले ड्रेस आणि धागा पण होऊन घेतला होता. असं खूप छान होते. म्हणलं चला तर आता आहेत आपण मागवलेत तर कधीतरी घालण्यासाठी बाहेर जाताना येताना म्हणून होतील म्हणलं. आणि बाहेर जायचं होतं, म्हणलं आज तर हेच ड्रेस घालणारचे अल्टर करते तेच, मग तोच ड्रेस घालून मी काही बाहेर जाणार होते. तेवढ्यात माझा इथं धागा एक तुटत होता. चला तर आता बघू धागा किती परेशान करतो ते. तरी पण आपलं टॉप अशा पद्धतीने फिटिंग करून झाले दोन्ही. म्हटलं आज ब्लाऊज कटिंग करायचे होते, पण शौर्यच्या मनावरती माझे काम असतं, तर शौर्य काही मला आज करूच देणार नव्हता, कारण शौर्य खूप आगाऊ झाले. आता त्याला जसं रांगता येते आणि उभं राहता येते ना. बाहेर गेले होते, काम होतं आणि बाहेर येताना ना शौर्यसाठी हे काही घेऊन आले खायला बॉब्या. आता बघू शौर्य खातो का. शौर्य तुला बॉब्या खायच्यात सांग ना, खायच्यात का खाणार आहे तुला, कारण त्याला कुठून निघतं हेच कळत नाही. चला तर आता मी याला काढून देते आणि हा खातो. चला इथं काव्यानं आमच्या आईस्क्रीम आणले माझ्यासाठी. मी झोपले होते आणि तिनं आता आईस्क्रीम खायला उठवलं आहे मला. आता बघून मला पूर्ण देते खायला का ती खाते स्वतः. शौर्य झोपल्यामुळं तर मला तशी काही कामं करताच आली नव्हती, ते जागे असल्यामुळं. आणि मी पण थोडा वेळ दुपारी 5 मिनिट पडले होते, ते मला पण झोप लागून गेली. चला तर म्हणलं आज आपलं ब्लाऊज कलेक्शन आपण तुम्हाला दाखवून देऊ. हे बघू शकता, हे माझे काही सर्व ब्लाऊज आहेत. एवढे सारे, एक पूर्ण बॅग भरलेली आहे एवढे ब्लाऊज आहेत. आणि मी साडी घालते कधी तर घालते, नाही तर साडी मी सरासरी घालतच नाही. तुम्ही बघू शकता एवढे, तुम्ही जर म्हणजे मोजले ना तर 20-25 ब्लाऊज तर आरामात निघतील असं मला वाटते. बघू शकता तुम्ही, खूप सारे ब्लाऊज आहेत आणि बॅगमध्ये 2-3 होते, पण शेवटी मी ते काढले नाहीत, कारण खूप कंटाळा येत होतं, जाऊ दे म्हटलं. मग शौर्यला खायचं, शौर्यचं संपलं होतं आणि वरणासाठी पण मला रेग्युलर डाळ घ्यावीच लागते, म्हणून डाळ पण मिक्स करून ठेवली. आणि म्हणलं शौर्यला इथं थोडंसं नाचणीचं वगैरे बनवून घ्यावं, म्हणून मग मी इथं शौर्यसाठी काही नाचणीचं वगैरे बनवून घेत होते. आणि हा कॅमेरा सारखा माझ्याकडून भुदुक पडत होता. चला तर आता कॅमेरा व्यवस्थित सेट झालेला आहे. मग लगेच गॅस चालू केला. एक साईडला कुकर लावून घेतलं होतं, म्हणलं संध्याकाळी वरण भात करायला खायला. आणि मग इकडं रागीचं लगेच भाजून घेत होते नाचणीचं. मग ते भाजून झालं की मला लगेच तांदूळ आणि डाळी वगैरे, इंद्रायणी तांदूळ आणि तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशी टाकून मी व्यवस्थित प्रकारे असं भाजून घेते.
तर आपल्या इथं नाचणीचं भाजून झालेलं होतं आणि आता इथं मला डाळीही भाजून घ्यायच्या होत्या, त्यामुळं मी मिक्स करून घेत होते. आणि मिक्स केल्यानंतर सगळ्या कढईमध्ये टाकून घेऊन थोड्याशा मी अशाच भाजून घेतल्या प्लेनमध्ये. आणि नंतर म्हणलं चला आता तूप टाकू आपण. आणि तूप माझ्याकडून खूप जास्त पडलं गेलं, तर त्याला असं खूप जास्त तूप दिसत होतं. मला वाटलं आता मिक्सर होईल की नाही, पण मी त्याला व्यवस्थित कमी याच्यावरती जास्त छानपैकी खरपूस भाजून घेतलं. आणि भाजून घेतल्यानंतर मिक्सर केलं. तर मिक्सर व्यवस्थित छान झालं होतं, पण मला भीती वाटत होती कारण मी पहिल्यांदाच करत होते ना ते ट्राय. याच्या अगोदर केलं होतं, पण मी त्यात तूप नव्हतं टाकलं, असं नॉर्मली भाजून घेतलं होतं. आणि त्यात थोडेसे काजू बदाम वगैरे टाकून असंच भाजून घेतलं होतं, बाकी काय नव्हतं केलं. त्यावेळेस शौर्य किती 7-8 महिन्याचा असेल, त्यावेळेसच बनवलं होतं. चला म्हणलं ह्या वेळेस पण आपण बनवून बघू, कारण शौर्य खातो आता भात तसा, पण त्याला खूप चिकट करायला लागतो, मग हाताने कुस करायचा, मग चारायचा. त्यामुळं म्हणलं जाऊ दे, कधीतरी चमच्याबरोबर पीठ टाकून मस्त मसाले भात बनवता येईल त्याच्यासाठी पण. मग शौर्यसाठी तर इथं झालं होतं. मग म्हणलं इकडं फॅन चालू करून ठेवलं हवेला, थंड झाल्यावरती मिक्सर करावं म्हणलं. तोपर्यंत इथे एवढे सारे कपडे होते, सकाळी अल्टर केलेले तसेच टाकून ठेवले होते बेडवरती. आणि बेडवरती तर एवढा काही पसारा असतो, बाप रे बाप, दिवसभर पसारा, दिवसभराचा अख्खा पसारा काय माझा बेडवरतीच असतो की काय, कपडे तर एवढे बेडवरती असतात. चला म्हणलं पटापट घड्या मारून घेते कपड्यांच्या. आणि घड्या मारून झाल्या की लगेच बेड वगैरे घालून घेते, कारण आता शौर्याचे पप्पा पण आले होते घरी, शौर्याला बाहेर घेऊन गेले होते. आणि मला त्यांचे कपडे वगैरे प्रेस पण करायचे होते, कारण त्यांचे मला 1 दिवस आड करून ड्रेस प्रेस करावा लागतो. त्यांना गाडीवरती कंपल्सरी व्हाईट आणि खाकीच लागते त्यांच्या रिक्षावरती. तर त्यासाठी मला प्रेस एक दिवशी तर मी जाळलीच पॅन्ट त्यांची. तरी पण आता इस्त्री मी खाली ठेवत नाही, इस्त्रीला काही घाण लागली ना ती लगेच चिटकती इस्त्री, म्हणून ह्याच पद्धतीने मी इथं प्रेस करून घेते त्यांची पॅन्ट वगैरे. आणि लगेच शर्ट पण प्रेस करून घेते. आणि प्रेस केलेले घड्या नाही मारत, अडकवून ठेवते, कारण त्यांना दुसऱ्या दिवशी लगेच घालायचं असतं, त्यामुळं लगेच अडकवून ठेवत असते मी, एवढं काही हे नाही करत. हे बघू शकता इथे प्रेस करून झालेलं आहे माझं व्यवस्थित. कारण प्रेस केलं नाही ना, ते आपण काही करतो व्हाईट शर्ट आहे निघत नाही म्हणून थोडंसं याच्या रिन आल्यामध्ये वगैरे भिजत घालतो, निरम्यामध्ये वगैरे भिजत घालतो, मग ते चुरगाळा होतं. सॅटिनचं असेल तरी ते चुरगाळा होतं, मग ते छान नाही दिसत, म्हणून मी व्यवस्थित प्रेस करून ठेवते. आणि ते शौर्य पण आलाच होता घरामध्ये, खेळत होता, त्यांना फोन आला होता एक, मग मी त्यांना फोन दिला. म्हणलं चला लगेच बेड घालून घेते. तर मी इथं बेड टाकून घेत होते, आणि त्यांनी बोलले की आपल्या बेडचं तर लॉक तुटलेलं आहे, त्यामध्ये काहीतरी टाकून घे, नाही तर बेड निसटून जाईल रात्री, मग मध्ये तूच पडशील. मग मी लगेच बेडमध्ये एक ग्लास टाकून घेतला. ते लॉक काही आम्ही दुरुस्त केलंच नाही अजूनही. आमचा बेड घेऊन आम्हाला 2 वर्ष होते, तरी पण आम्ही त्याचं लॉक दुरुस्त केलं नाही. याच्या अगोदर मी बेड घालत नव्हते, सिंगल बेडवरती मी शौर्य झोपत होतो, पण आता मशीन बाजूला घेतल्यामुळे चला म्हणलं बेड घालता येतोयस तर घालत जाऊ. मग इथं अंथरून झालं. शौर्यच्या पप्पाने आईस्क्रीम आणली होती, नंतर रात्री जेवण झाल्यावर मस्तपैकी अशी आईस्क्रीम एन्जॉय केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.